आशीर्वाद लोकांनी काय काम करायचं, आपल्याला जो उद्देश साध्य करायचा तो होत नाही. या मिरवणुकीमुळं आपल्याला ज्या विषयात नेमकी चर्चा करायची तीच करता येईल. म्हणून इथून पुढच्या बैठकात आपल्याला या मिरवणुकाच नको. या मिरवणुकीमुळं आपल्या बाकीच्या बांधव ज्या विषयासाठी आलेत ते विषय त्यांना सांगता येत नाही आणि आपल्याला काय म्हणायचं हे सुद्धा लक्षात येत नाही. मी आपण या परळी तालुक्यातल्या घोंगडी बैठकीला प्रचंड संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. आता घोंगड्या बैठका कशा परळीची पहिली सभा झाली तशी टप्पू सभा झाली पुन्हा एकदा. माझी आपल्या सगळ्या बांधवांना एक विनंती, आपल्याला आरक्षणाची लढाई जिंकायची, यासाठी आपला आणखी एक लढा सुरू आहे. ही लढाई जिंकल्याशिवाय आपण पाठीमागे हटायचं नाही म्हणून घोंगडे बैठका आपण तालुक्यात राज्यभरात आता सुरू केल्या. आरक्षणाची किंमत आपण जाणून घ्या. राजकारण येत राहतील जात राहतील, परंतु मराठ्यांना आरक्षण मिळणं हे आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. जिथं कुठं आरक्षण मिळाले त्या त्यांना विचारावं आरक्षणाची किती किंमत आहे आणि काय फायदा व्हायला लागला. आरक्षणापासून एकही मराठ्यांचं घर वंचित नाही राहिलं पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांना ताकदीनं काम करायचं. आपला हा लढा अंतिम टप्प्यात आपण आणून ठेवला. सरकारसमोर पर्याय नाहीये, सरकारसमोर एकच पर्याय, मराठ्यांना आरक्षण दिलं तरच सरकार निवडणुका लढू शकतं, नाही तर सगळं सरकार पडू शकतं. सरकारची झोप फक्त मराठ्यांनी उडवली. दिवसाच्या माझ्या मराठ्यांना माहिती मी कोणाचाच होत नाही, कारण माझा जीव सगळा आरक्षणात आणि सरकारचा जीव सत्तेत. आपला जीव आरक्षणाने आपल्याला जर आरक्षण नाही मिळू दिलं तर सरकारला सत्ता मिळू द्यायची नाही, ह्या विचाराला आपण थांबायचं. आपल्याला आपल्या लेकरापेक्षा मोठा कोणी नाही मराठ्यांना. आपल्याला आपलं आरक्षण मिळवायचं. हे लोक सत्तेत जाऊन खूप मोठे झाले, आता आपले लेकर मोठं करण्याची जबाबदारी आपल्यावरती. माझ्या विरोधात तर रोज एक आमदार उठायला लागला, रोज. देवेंद्र फडणवीसांनी ट्रॅप आणलाय, दरवेळेस एक पद्धतीतून नाकाला बैल दिल्यासाठी 4 दिवसाला नवीन बैल आणतो, पण त्याला शिकवत नाही. होतच मी शिकावले भेटून देणार होईल भिडे वाटते कोणा. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला जाहीरपणाने आपण सांगतो, तुम्ही आणखी मराठ्यांना छेडायचा नाद सोडून द्या. तुम्ही जर मराठ्यांना छेडायचा नाद सोडला नाही तर तुमच्यामुळे या राज्यात फिरायला सुद्धा भाजप नाही झाला. भाजपाचा मुस्कान फक्त तुमच्या एकट्यामुळे होणार. तुम्ही मराठ्यांचा खेळ जोपर्यंत सोडत नाही, मराठ्यांना जोपर्यंत तुम्ही आरक्षण देत नाही तोपर्यंत तुम्हाला सुट्टी नाही. तुम्ही कितीही आम्हाला ठेवले आणि कितीही मंत्री माझ्या अंगावरती घातले तरी मी मागे सरकार नाही. फडणवीस साहेब तुम्हाला नाही समजायचं आणि आमदाराला सुद्धा समजायचं नाही मराठ्यांच्या वेळेला. मराठ्यांना काय कष्ट करावे लागते, मराठ्यांच्या पोरांची काय तळमळ ही
मराठ्यांच्या वेळेला नाही झाला. यांच्या सगळ्याकडे मी टप्प्याटप्प्याने बघणार. याला सुट्टी नाही, याला कोणालाही सुट्टी मिळणार नाही. कारण मी जर एखादी गोष्ट मनावर घेतली तर मी मायबापाला कडेलाच ना तो मानले मी सोडित नाही. ज्या ज्या आमदारांनी माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात आले त्यांचा कार्यक्रम होणार म्हणजे होणार. मग तो कोणी असू द्या, मराठा आरक्षणाच्या विरोधात आला की गेला, त्याला सुट्टी नाही. मागं लोकसभेला आपल्याला हिस्सा नाही दिला. मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला त्याचा कार्यक्रम खराब झाला म्हणून समजायला. मराठ्यांच्या नादी लागू नका. मी पहिल्यापासून सांगतो, गोडीनारा की राजा कवा तुम्हीच. मी हमेशा सांगतो माझ्या मराठा संघ गोडीनारा आहे, कवा राजा तुम्हीच. पण आडे गेले शिपाई सुद्धा नाही. कार्यक्रमच संपला. पुढच्या काळात हे शब्द लक्षात असू द्या. वैद्यनाथाच्या पवित्र भूमी सांगतो, मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलेला नेता पुन्हा राजकीय सत्तेचा त्याला फायदा घेऊ देणार मराठे नाही. मग तो महाराष्ट्रातला कोणी पण असू द्या, किती जाहीरनामाची त्याच्या आव्हान असू द्या, महाराष्ट्रातला मराठ्याच्या पाडणार म्हणजे मला आणि माझ्या समाजाला राजकारणाकडे नाही जायचं. मी या पवित्र भूमीतून प्रभू वैद्यनाथाच्या नगरीतून जाहीरपणानं सांगतो, मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं. मराठ्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे मराठ्यांचं आरक्षण द्या. तुमचं राजकारण तुम्हाला लागला हे जाहीरपणाने या पवित्र भूमीतून मी सांगतो. पण तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मला आणि माझ्या समाजाला राजकारणात आल्याशिवाय पर्याय नाही. आणि तुमचे 113 आमदार घातल्याशिवाय मी सोडणार. तुम्ही मला खेटू नका. तुम्ही माझ्या मराठा समाजाला तडफडायला लावू नका. माझ्या मराठा समाजाच्या वेदना समजून घ्या. माझ्या मराठा समाजाला होणाऱ्या त्रासाची जाणीव ठेवा. तुमच्या राजकारणापायी माझ्या मराठ्यांना त्रास देण्याचं काम नका करू. या मंत्र्यांना आणि आमदारांना मराठ्यांच्या वेदनेची किंमत नाही करणार. एका
घेतला जात नाही. नेमकी आमची चूक काय? आम्हाला कावेटीत धरलं जात आहे. आम्ही नेमकं काय पाप केलं? कोणता जातीवाद मराठ्यांनी केला ते आम्हाला अगोदर सांगा. कोणता जातीवाद? आणि तुम्ही कोण आम्हाला शिकवणारे? तुम्हाला ज्यावेळेस आरक्षण मिळालं त्यावेळेस माझ्या मराठ्यांनी उघड्या डोळ्याला तुम्हाला दिलेलं आरक्षण पाहिजे का? तुमचे लेकरं आमच्या डोळ्याला नोकऱ्याला आले. तुम्ही कोणाचं आरक्षण घेतलं यात आम्हाला नाही पडायचं. आम्ही तुम्हाला आनंदानं बघितलं. तुम्ही ज्या ज्या वेळेस तुम्ही बोलालात त्या त्यावेळेस माझ्या मराठा आनंदाने नाचला आणि तुमच्या डोक्यावर गोळा टाकला. तुमचे लेकर अधिकारी झाले. माझ्या मराठ्याला आनंदाने बघितले. आज माझ्या मराठ्यांचे लेकर आरक्षणावर अधिकारी बनायला लागले. तुमचं काय पोटात दुखायला लागलं? जातीवाद नंतर तुम्ही शिकवता कोणाला? तुम्हाला जाहीरपणा सांगतो फडणवीस साहेब, तुमच्या हातातून संधी गेलेली नाहीये. तुम्ही माझ्या नादाला लागू नका. नसता राज्यात तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय मी मागे सरकारणार नाही. मी नाही स्नान करू शकत. माझ्या समाजावर होणार नाही. माझ्या समाजाला दुःख देण्याचा अधिकार तुम्हाला देवात नाहीये. माझा समाज जर उठला तर तुम्हाला पळायला सुद्धा जागा मिळणार नाही. फक्त माझ्यामुळे समाज शांत बसतोय. कोणता आमदार फिरला? मराठ्यांनी जर मनावर घेतलं त्याला घराच्या सुद्धा बाहेर पडता येणार नाहीये. पण मी ही बाजू मला सांभाळून घेतोय. मला माहिती आहे देवेंद्र फडणवीसांचा ट्रॅप आहे. त्याला मराठ्यांचा खूप द्वेष आहे. त्याला मराठ्यांच्या जीवावर सत्ता लागते. फक्त मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही. काय केलं माझ्या मराठ्यांनी? याचा जाहीर मैदानातून सांगा. आणि कोण तुमचा आमदार तुमच्या टोपल्याला भाकरी करून खातोय आणि मराठ्यांची इमानदारी राखण्यापेक्षा तुमच्याशी इमान राखतोय? ती फितुरांची आवाज जिंकून असेल त्याला म्हणा तू येऊन आण. फडणवीसांकडून आणि महायुतीकडून येऊन आण. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार आहेत म्हणून जर महाविकास आघाडीनं लिहून नाही दिलं तर महाराष्ट्रात त्यांना मराठे फिरून देणार नाहीत. हे काही सीट त्यांच्या निवडणुकीत देणार नाही. उलटा प्रवाह पोहायचा कोणाला शिकायला सांगणार तुम्ही? प्रत्येक आमदार मराठ्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांचा ऐकून बोलतोय. त्याच्या मतदारसंघात जाऊन त्याचा हिशोब त्याच्या दारातच पुरा केला जाईल. इकडून तिकडून नाही. देवेंद्र फडणवीसांच्या नादी लागून माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेखनात तुम्ही मारायला निघाला. माझा मराठा समाज खूप वेदना भोगतोय. मायबापाव, तुम्ही कष्ट कशासाठी केले? तुमचे लेकर मोठे व्हावेत म्हणून. तुम्ही आज कोणाच्या पाठीमागे लागला? जो नेता, जो आमदार मराठ्यांना विरोध करतोय त्याच्या पाठीमागे तुम्ही पळायला लागला. प्रत्येक घरातल्या मराठ्यांना आणि माता मावल्यांना सांगतो, आता तुमचे डोळे आणि कान उघडा. तुमच्या हाताने तुमच्या लेकराच्या नात्याला बघू. आता किती दिवस तुमचे लेकर मरणाच्या दारात तुम्ही ढकलणार आहेत? तुमच्या लेकराची बाजू तुम्हाला घ्यायची नाही का? तुमचा नातू मोठा व्हावा असं तुम्हाला वाटत नाही का? तुमची बहीण, तुमचा भाऊ, तुमचे लेकर तुम्हाला मोठे व्हावे वाटत नाहीत का? ज्या आमदाराला तुम्ही मोठे केला तो आज तुमच्या बाजूला बोलत नाहीये. जे सरकार तुम्ही सत्तेवर बसवलं तो एकही हरामखोर मंत्री तुमच्या बाजूला बोलत नाही. तुम्ही नेमके जागे कधी होणार आहे? आता सवालच माझ्या मराठ्यांना आहे. तुम्हाला किती दिवस आमदाराच्या मंत्र्याच्या छापा उचलायच्या? तुम्हाला तुमचे लेकर मोठे होण्याचं स्वप्न नाही बघायचं का? तुमचे लेकर अधिकारी म्हणून दारात आलेला जीवा घेऊन तुम्हाला ते स्वप्न
जिल्हाध्यक्ष अधिकारी झाली पाहिजे, हे स्वप्न तुम्ही कधी बघणार आहे? तुम्ही का दुसऱ्याला निवडून आणून त्याच्यात आनंद व्यक्त करताय? निवडून आणता तुम्ही, डीजे लावून घोळा डोक्यावर टाकता तुम्ही, निवडून येणार त्या हरामखोराला खाण्यावर ठेवून असता तुम्ही. ते जर तुमच्या लेकरांना आरक्षण मिळून घेत नाहीये, या देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांच्या आमदार मराठ्यांच्या विरोधात घातले. तुमचे लेकर अधिकारी झाल्याच्या नंतर मराठ्यांनी त्याला डोक्यावर घेऊन टाकलं पाहिजे, हे स्वप्न यापुढे मराठ्यांनी आता बघा. नका मुद्दे पाडू स्वतःच्या लेकराची, स्वतःची जात आणि स्वतःचे लेकर वाटले तर तुम्ही जगणार आहे. नेता वाचून तुमची जात आणि तुमचे लेकर जगणार नाहीत मराठ्यांनो. तुम्ही भानावल्या गोड गोड बोलणाऱ्या नेत्याच्या पाठीमागे पळून तुमच्या लेकराला मरणाच्या दारात लोटू नका. 1% लेकर हुकला तर ठसा ठसा मिळायला लागले. उघड्या डोळ्याने ते बघू नका. कधीतरी शाने होता भूमिकेत या. आपल्याला शेवटच्या आधाराचे काठे आपले लेकरू आहे. कोणता नेता तुमच्या हाताला धरायला नाही येणार. तुम्हाला एखादा जर आधार धरला, एकही नेता तुमच्या पाठीवर हात फिरायला नाही येणार. तुमचं लेकरू तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. तुमचं लेकरू तुमच्या हाताची काठी बनणार आहे. तुमचं लेकरू तुम्हाला प्यायला पाणी देणार आहे. हा नेता कधी तुम्हाला प्यायला पाणी देणार नाही. तुम्ही संकटात असल्यावर हा नेता तुमच्या घराकडे सुद्धा डुंकून बघणार नाही. मराठ्यांनी पुढच्या काळात स्वतःच्या जाती गुणाने स्वतःच्या लेकराकडून बोला. मी तर म्हणेन रात्रंदिवस फक्त माझ्या मराठ्यांसाठी या सरकारची दुश्मनी अंगावर घेतली. तुम्ही कधी तुमच्या लेकराच्या आणि जातीच्या बाजूला बोलणार आहे का? तुम्ही बोलायला लागला पक्षाकडून आणि नेत्याकडून. कशा पाय तुमचा हट्ट आहे पक्ष आणि नेता मोठा करायचा? तुम्ही कशामुळे तो ठेका उचललाय पक्ष आणि नेता मोठा करायचा? तुम्ही का ठेका घेत नाही तुमची जात आणि लेकर मोठा करायचा? का सुखात बघायची नाही तुम्हाला? जातीचे लेकर का सुखात दिसून येत असं तुम्हाला वाटतंय? मी का करतोय हे? माझा समाज मोठा व्हावा, माझ्या समाजाचे लेकर अधिकारी व्हाव्यात म्हणून रात दिवस जीवाची बाजी लावून येतोय. मी शेवटच्या मरणाचा फटका सुद्धा माझ्या समाजाच्या पायावर मोजायची वेळ माझ्यावर आली. मला प्रचंड वेदना आहेत या उपोषणामुळं. मी कधी मरण हे मला माहित नाहीये. मी हे संकट का ओढून घेतलंय? मी या सरकारच्या विरोधात का गेलोय? फक्त माझ्या समाजाने माझ्या समाजाचे लेकर मोठे व्हावेत म्हणून. तुमच्या विरोधात जाहीरपणे आमदार आणि मंत्री बोलायला लागले. मी काय चूक केली? मराठ्यांना आरक्षण मागितलंय आणि विरोध करण्याचा हट्ट काय? तुम्ही देवेंद्र फडणवीसला बोलू नका. मी का बोलायचं नाही त्याला? सत्य तो वाचलाय. तो जोपर्यंत सत्य आहे तोपर्यंत त्यालाच बोलणार. त्याला मला सत्यातून बाहेर जाय, तुझ्या तोंडावर नाव सुद्धा घेतलाय. मला तोय सत्याच्या राजगादीचा राजा तोय. जनता राजाच्या दरबारी जाते. जो राज्याचा प्रमुख आहे मागणी त्याला केली जाते, विरोधकाला नाही. आज सत्याची सगळी चव तुम्ही दाखताय. सत्याचे सगळे पद तुम्ही रोखताय आणि आम्ही आरक्षण मागितलं तर तुम्ही आम्हाला सांगता त्याला मागा. कोणती सत्ता चालवता आणि लोकशाही तुम्ही कोणाला शिकवायला लागला? कोणत्या संविधानाची शपथ नेमकी तुम्ही घेतली? तुम्ही किती दिवस लोकांना वेळेत काढणार आहे? माझी माझ्या मराठ्यांना हात जोडून विनंती आहे. मी काही चुकीचं करणार होतो मला जाहीर सांगा.
मी आंदोलनातून बाहेर जायला तयार आहे. मी जर काही चुकत करत नाही, मी जर माझ्या मराठ्यांना आरक्षण मागतोय तर तुम्ही पक्ष का मोठा मानताय? भाजपमधल्या मराठ्यांना आरक्षण लागणार नाहीये का? भाजपमधल्या मराठ्यांना वाटत नाही का त्याच्या लेकराला आयुष्यात मिळावं? काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या मराठ्यांना वाटत नाहीये का तुमच्या लेकराला आयुष्यात मिळावं? तुम्ही आम्हाला आयुष्यात का सुविधा देत नाहीये? तुम्ही आम्हाला नाती लावता कशामुळं? तुम्ही तात्पुरते योजना आणता कशासाठी? आमचं म्हणणं आहे की तुम्ही शेतकऱ्याला कायमचं द्या, त्याची कायमची कर्जमुक्ती करा, तो कधीच आत्महत्या करणार नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या, तो कधी आत्महत्या करणार नाही. तुम्ही कायमचं पाणी माझ्या शेतीला द्या मराठ्यांच्या, तुम्ही 24 घंटे लाईट द्या, हा शेतकरी कधीच आत्महत्या करणार नाही. तुम्ही जे पाहिजे ते देत नाही. मराठ्यांना आयुष्यात आरक्षण पाहिजे, तुम्ही ते देत नाही. तुम्ही 1500 रुपये देताय लाडक्या बहिणीला, तरी ती नवीन द्यावा मला. त्यांना काय म्हणू मला, मी काय त्यांना देवत्र पण सांगता यांनी नवीन योजनांनी मासो लाईट कार्यक्रम करायला पाहिजे. तेवढं का डेंजर आहे. त्यांनी लाडकी बहिणांनी 1500 रुपये तुम्हाला पुढच्या का विषय पुढच्या का? मग मी त्याला म्हणतो बाबा 1500 रुपये देण्याऐवजी आयुष्याच्या सुविधा तो देत नाही. त्याने आणले 1500 रुपये. बरं आता 1500 रुपये दिले तर घ्या, ते आपले पैसे, त्याने काय आणणार? पुढच्या घरावर विकले नाही, ते आपले पैसे याला ते कामाने ते पुढे. अरे सरकार, तुम्ही लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले, पण भाषाचं काय? भाषाला आरक्षण पाहिजे ना. बरं भाषा लाडक्या बहिणीला दिले, भाषाचं भागवलं नाही, त्याला आरक्षण पाहिजे. आणि दादीचं काय? दादी वेळाला काम करून बांधाव, त्याच्या मालाला भाव देतो का? आणि दादी जर रंगावरून घेऊन मामा निघाला मुंबईला, मग काय करशील? एक दिवस सगळे दादी येणारच आहे तिकडं जाणते घेऊन, ते नाही घेऊन घेऊन निवडून आला गाड्यावर बसला, मोठा झाला, नुसता आले का पण हिंदू आरक्षण देतो म्हणतात. नाही बोलला तर त्याला असं राग येतो. आता मला काय करायचं? राग येतो, मला पण लग्न करायचं असं मला काय देणं घेणं येतात. मी माझ्या जातीशी प्रामाणिक आहे, मरेपर्यंत प्रामाणिक राहणारे मराठ्याशी कधी त्याने नवीन आमदार उठले कांदरेकर बोलला होता, त्याला जबाब नगर नाही का शेतीला भेदी नाही जास्त भंगार नाही वाटायला सोडले तरी थांबणा याला कळणार बघा, यांना कळणार नाही का होणार. ते जितके माझ्या विरोधात आमदार उभा लागले तितके भाजपचे मराठी बाहेर पडायला गरीब. ते म्हणजे ते गरीबासाठी लढतोय ना, त्याच्या विरोधात हे करण्यात ना जाऊ तिथं भाजपचं काही देणं घेणार. डायरेक्ट म्हणाले किती नावं पाहिजे बसणार वेगळं असं चर्चेला नावं द्या झाले. आता 4 महिने त्याच्यातच झाले तुझं नावं लिहायला इतके भाजप झाले. राज्य आले तर नावच नाही सांगत. जर मीडिया गेली ना तर तिथून पुढं भाजपचे इतके लोक आले, इतके आले ना, मी काही गोष्टीचे संकेत पाहतो. मोहम्मद सरकारला काय करा मी सांगत नसतो.
कारण ते कशासाठी माझ्याकडे आले तुम्हाला माहित नाही. ते यासाठी माझ्याकडे आले की त्यांच्या गावात 3 जण आहेत. इकडून 3 तिकडून 3 उमेदवार त्यांचं तर राहिल्या 2 मध्ये आम्ही काय करावं म्हणून मला तू काय करावं तेव्हा तुला मी 5 वर्ष फ्लॅटिकला तयारी केली. आता हे दुसऱ्याला तिकीट द्यायला लागली. मी काय करू म्हणून तुम्ही काय करायचं तेव्हा तुम्ही जाऊ तुमचा जीव असेल तेव्हा निवडून देऊन पाडून नका आम्ही भाजपमध्ये तर इतकी येते राहायची त्यांची तर गिनतीच नाही. मी रातभर जागा असतो खोटं बोलत नाही. माझे झोपडच येत नाही. आले बोलले झोपडी तुम्ही कारण यांच्यासारख्या फुकटच्या बाळा नाही का मला यांच्यासारख्या फुकट खात नाही. आम्ही आमच्या बापाच्या कष्टाचा खातो. आम्ही चटणी भाकर खातो पण फुकट माझे 2-3 आमदार भाजपचे ही मराठ्यांच्या पैशावर बसून पोचलेली आव्हान. हे मराठ्यांचे पैसे या महाराष्ट्राला जनतेच्या पैशावर पोचले आणि आज मराठ्यांना विरोध करायला लागले का त्यांचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलं आणि मी जर त्याला टार्गेट करायचं बंद केलं तर मग यांना बोलला कसलाही आमदार असू द्या कितीही नालायक तो स्वतःच्या जातीकडून बोलणार. त्याला म्हणते जागवान जातीचा माणूस. हे मराठ्याचे आमदार बोलते कोणाच्या विरोधात मराठ्याला आरक्षण देऊ नका. दुसरा प्रश्न काय यांचा आता दुश्मनी किती घ्यायची आणि मी आल्यापासून दुश्मनी का हे तर 300 वर्ष वर्षापासून प्रश्न होईल या दुश्मनीचं. तिसरं यांचं काय आहे त्या महाविकास आघाडीकडून लिहून आणा आणि तुम्ही काय आणता तुम्ही लिहून द्या ना. बरं लिहून द्यायची गरज काय मराठ्यांचं आरक्षण ते तुम्ही द्या ना. ते देतच नाही फक्त पाहणी करायचं. तुम्हाला वाटत मी का बोला ना त्याचं कारण आहे मला ज्याच्या त्याच्या मतदारसंघात जो बोलला त्याला तिथंच नकार आहे त्याच्या मी तिथं आता मला भेटल्यात ना मला भेटलेल्या माणसाला मी 3 वेळेस सोडित नाही. आपण मी स्वतःवर कोणाच्या वाटा जात नाही. सुरुवात मी करत नाही. मग तो कोणी असो सुरुवात मी करत नाही. देवेंद्र फडणवीस बोलले तर मी बोलतो. त्याचे आमदार मंत्री बोलले तर मी बोलतो. विरोधी पक्षांना बोलला तरच मी बोलतो. जर बोलला नाही मी बोलत नाही. तुम्ही मराठ्यांचा आरक्षणाला विरोध करायला लागला तर तुम्ही जातीला बाप मानण्यापेक्षा तुम्ही नेत्याला पक्षाला बाप मानायला लागला म्हणून मी आता तुमच्या मागे राहतो. तुमची श्रीमंती मराठ्यांपुढे पुरणार नाही. रावणाकडे सुद्धा श्रीमंती होती खलास आणि खलास. मराठ्यांपुढे तुमची सत्ता टिकूच शकत नाही. मी हे वैद्यनाथाच्या पवित्र भूमीतून सांगतो. मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात येऊ नका. नसता देवेंद्र फडणवीस साहेब तुमचे लोक आवरा. ते जर नाही आवरले मराठ्यांची लाट ताकदीने उभा राहायला लागली. याला घोंगडी बैठक म्हणते. समान नाही. घोंगडी बैठकीला 15 किंवा 50 लोक असते. इथले दोन्ही मग कार्यालय भरून लोक बाहेर आहेत. बैठक अंदाजा घ्या 283 मतदारसंघात काय होईल. सुट्टी नाही. तुम्हाला आणखी एकदा सांगतो मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. माझ्या समाजाचा आणि माझा हक्क आहे. आमचा हक्काचं वरिष्ठ आरक्षण आम्हाला पाहिजे ते द्या. तुम्ही जर नाही दिलं तर पुन्हा एकदा सांगतो 113 आमदार या राज्यात येऊ द्या. मी माझ्या समाजासाठी आणि लेकरासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो. मी जर माझा जीव देण्यात आहे माझ्या समाजासाठी मी माझं सगळं आयुष्य पणाला लावले. जर मी माझ्या जातीसाठी
जीवाची बाजी लावू शकतो तर तुमच्या मुख्यावर चालता चालता पायही देऊ शकतो. मला माझ्या समाजाच्या लेकराच्या पुढे कोणी दिसत नाही. माझ्या समाजाला झालेला त्रास मी सहन नाही करू शकत. तुमच्या समाजाला झालेला त्रास तुम्ही सहन करा. मग माझ्या समाजाला झालेला त्रास मी का सहन करायचा? तुम्ही तुमच्या जातीसाठी कंटाळे तर मी माझ्या जातीसाठी का कंटाळा होणार? तुम्ही तुमच्या जातीसाठी कोणत्याही टोकाला जाताय मग मी माझ्या जातीच्या लेकरासाठी का मरायला मागे सांगावं? मी माझा समाज माझ्यासह आज येत आहे. मला गर्व वाटतोय आणि माझ्या समाजाचा मला स्वाभिमान सुद्धा आहे की मी या समाजात काम घेतलाय. त्या समाजासाठी मला काम करायची संधी मिळाली म्हणून मी जीव द्यायला तयार आहे. तुम्ही कोण मला आंदोलनापासून रोखणार? मी का बोललोय? माझ्या समाजाच्या लोकांच्या बाट्या झाल्या. मी का बोललोय? माझ्या लेकरा अधिकारी डॉक्टर इंजिनियर झालेले. मी का बोललोय? कलेक्टर एसपी झालेले माझ्या मराठ्यांचं पोरं. माझ्या मराठ्यांनी कष्ट केलं आणि बघितलं सोपे अधिकारी निघून होण्यात त्या माझ्या मराठ्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी मी का जीवाची बाजी लावले? मी का गद्दारी करावी मराठ्यांची? या सत्तेसाठी आणि या राजकारणी लोकांसाठी मी मागाला पाळून असं का घ्यावं? माझं शेवटचं पण आहे मराठा समाजाच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण घेऊनच तुला टाकायचा, त्याशिवाय मागं सांगायचं नाही. तुम्हाला विनंती आहे, एवढ्या काय संकट यायची पुढच्या पिढ्या मोठ्या करण्यासाठी संकट अंगावरती झेला. आज सत्ता त्यांच्या हातात आहे. तुम्हाला त्रास होईल सहन करा. तुमचे लेकरे डोळ्यासमोर ठेवा आणि त्रास सहन करा. दिवसा 100% बदलते. मराठ्यांचे सुद्धा दिवस बदलणार म्हणजे बदलणार. आपला निर्णय मी झाला नाही. उभा करायचं राप पाडायची. तुम्ही एकदा पाडून मराठ्यांची ताकद दाखवा. जर आता उभं करायचं ठरलं मराठ्यांचे निवडून आणून मराठ्यांची ताकद दाखवायची. किती पण त्रास होऊ द्या. तुम्हाला पाठीमागून पोलीस जरी मारत असले मतदानाला जाऊ नको म्हणून तरी त्या खोक्यापर्यंत जायचं. तिथं पार्ले बिस्किटचा पुढा लावण्याला सुरुवात. याच्या पलीकडे सांगतो लईच त्रास होत असला त्याच्या सगळं शिका. पण मतदानाच्या दिवशी त्या खोक्याच्या आडून गेल्यावर त्याला मतदान करायचं सांगितलं त्यालाच का? त्याला असं वाटलं पाहिजे तुम्ही सगळे माझ्यासंग एकत्र होतात मी पडलोच नसता. मग मागच्या बारीला लोकांनी जसे उत्तर दिले तसे या बारीला द्या. मागच्या बारीला पडणारे जनाचे महाराष्ट्रात म्हणतो तुमची दले नाही बघा तिकडं आमचं सांगू ते उत्तर द्यायचे. मी आम्हाला केलं भक्तीने केलं नसतं. त्याला विचारलं ते म्हणत मी केलं आपण येणेच केलं नाही. त्याला विचारलं ते म्हणत त्यांनी केलं राहून त्यांनी केलं राहू येणेच नाही केलं. नुसते ढाबाला नाही. शेवटी ते म्हणा मी पडलोच ना तेव्हा उत्तर देऊ. मराठ्यांनी यावेळेचा गणित कावा वापरलेला कोणाला कळाला नाही आणि या राज्यात न होणाऱ्या घटना मराठ्यांनी यावेळेस ताकद दाखवून घडून दाखवली. जर त्रास झाला
लेकर डोळ्यासमोर ठेवायचे. कित्येक पण केसेस होऊ द्या, मागं पुढे आणायचं आहे. मी आठवलं माझ्यावर एसआयटी, माझ्यावर एसआयटी, माझ्यावर इतक्या केसेस आहेत. 10 मिनिटं गेलाय बरोबर. माझ्यावर इतक्या केसेस आहेत, माझ्या घराला नुकत्या चिठ्ठ्या चिठ्ठीला नोटीस आहे. मग भिताळच ओळखत नाही, भिताळ हे नका आहे. मग वकील सुद्धा मला नका, कारण ते नुसत्या नोटिसाच्या वकील म्हणून याला सोडून का वापरावा. एक तर वकिलाला माझ्याकडून फायदा नाही, माझं आठवण म्हणजे त्याला तिकीट त्याचं घ्यावं लागतं वकिलाला, उभा त्याला करायचं, परत येताना खर्ची त्याला मला द्यावं लागत. असं केलं लागलं मित्रांनो. पण मायबाप मी हटत नाही, फक्त या मराठीचे लेकरं ठेवावे. या देवेंद्र फडणवीसांनी माझ्या विरोधात यासाठी लावलं. माझ्याजवळ आहे काय, मी जर आंघोळीला कपडे काढले आणि तुम्ही जर काढले, तुमचे आंघोळीला काढलेले कपडे घरचे तपासते खिसे, कारण तुमच्या आजचे वजनवर निघते. मी जर आंघोळीला कपडे काढले तर माझे घरचे खिसे तपासितच नाहीत. त्याला माहिती भिजायला रोपाच नाही, भिजत घालून मी परवा गाडी पत्ता सांगितलं. एक दिवस मला डास पायाला चावत होता. मी त्या डासाला हाणलं सुद्धा नाही. मला काय बोलतो बघू, थोड्या वेळ ते झटलं निघून गेलो. त्याला खायला काही सापडलं नाही. तिने किती सोंड घातली तरी हळूकच लागायचं काही. मी पूर्ण आयुष्य माझ्या समाजासाठी दिलेलं आहे. मला त्यांना माहिती आहे, मला 10 पायऱ्या जरी चढायचं म्हणलं तरी जमला, उतरायचं म्हणलं तरी जमला. मी आता इतका वेळ उभा राहिलो, मला बसायला 5 मिनिटं तरी लागतात नाही म्हणलं. माझं उपोषणानं इतकं शरीराला वाटणं झालंय की माझ्या वेदना फक्त मला माहिती. माझा मायबाप मराठा समाज माझ्यावरती लेकराप्रमाणे माया करतो, म्हणून माझ्या वेदना मी माझ्या चेहऱ्यावरती माझ्या समाजासमोर येऊ सुद्धा देत नाही. कारण माझा समाज माझ्यावरती इतकी माया करतो. मला थोडा जरी त्रास झाला तरी त्याच्या डोळ्यात पाणी असतं. आणि ज्या समाजाला मी मायबाप मानला त्यांनी मला लेकरून आणलंय, मला कितीही वेदना झाली तरी मला माझ्या समाजाच्या डोळ्यात पाणी नाही येऊ द्यायचे. मला समाज मोठा होताना बघायचंय, त्याला मला भावनिक नाही होऊ द्यायचं. ज्या ज्या लेकराला आरक्षण मिळालंय त्या त्या लेकराचा लाखाला फायदा होऊन तो आता अधिकारी बनायला लागला. रोज 10-15 जण भेटा येत आहे की आरक्षणामुळे माझा लेख, माझी लेख, माझी पोरगे, माझं पोरगा अधिकारी झालं. आम्हाला एमबीबीएसला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं. रोज 10-15 लेकरं माझ्या मराठीत देत आहे. मायबाप मराठी लोकांना आनंद वाटतो की हे जर आरक्षण 40-50 वर्षापूर्वी दिलं असतं तर आज माझा मराठा या देशावर प्रकाश जात म्हणून 1 नंबरला राहिला असता. माझ्या समाजाला दानून बुजून यांनी मागे ठेवलं. माझ्या समाजाकडून फक्त निवडून येण्यापुरतं माझ्या समाजावर यांनी प्रेम केलं. निवडून आलं की सोडून दिलं. माझ्या समाजाचा फक्त वापर झाला. तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे, सरकार कितीही गोळ बोललं तरी तुमच्या पायाला हात लावून सांगतो, आता नका बर का त्यांच्या नादी लागून तुमच्या लेकरात आणि जातीचं वाटलं. आता नका भावनिक होऊ. वेळ तुमच्या पाहुण्या म्हणून नका त्याला निवडून देऊ. तुमचे लेकर आणि तुमची जात डोळ्यासमोर यावेळेस असू द्या. माझी तुम्हाला हात जोडून जाता विनंती आहे. माझी जात खूप दिवसाला एकत्र झाली. जर तशी वेळ आली तर माझ्या जातीला हारू देऊ नका. माझ्या जातीला कोणी हिडून बोलल्यानं तो अपमान मला सहन होणार नाही.
मी फक्त तुमच्या लेकरासाठी लढतोय. माझी जात हारू देऊ नका. या राज्यातल्या मराठ्यांना बोलून पाडायच्या लढाईवर निर्णय होणार आहे. पण माझा मराठा समाज जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी राहा. पक्षाच्या आणि नेत्याच्या बाजूने राहू नका. जर तुम्ही जात सोडून पक्षाच्या आणि नेत्याच्या बाजूने उभा राहिला तर तुमच्या लेकराचं वाटलं तुमच्या हाताने तुम्ही केलं म्हणून समजा. तुमचे लेकरं तुम्हाला आयुष्यभर माफ करणार नाही. भाजपमधल्या मराठ्यांना त्यांचे लेकरं प्रश्न विचारणार आहेत. बाबा मला माझ्या भविष्यासाठी आरक्षण पाहिजे होतं. त्यावेळेस तुम्ही पक्षाकडून बोललात. आज मला त्या आरक्षणाची गरज आहे. माझं आयुष्य आणि माझं भविष्य त्या आरक्षणावरती ठरणार आहे. तुम्ही मला आरक्षण का मिळू दिलं नाही. भाजपमधल्या मराठ्यांनी सुद्धा सावध व्हा. काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीच्या मराठ्यांनी सावध व्हा. पक्षाच्या मागास पडून आपली जात पायाखाली घेऊ नका. जर जातीचे लेकर संपले तर तुम्हाला संपायला वेळ लागणार नाही. माझ्या समाजाच्या लेकराला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपा. विरोधात जाणाऱ्या लोकांकडं बारकाईने लक्ष असू द्या. पण कधीच तुमच्या लेकराचा आरक्षणाचा विषय पाठीमागे टाकू नका. राजकारण करत बसू नका. नेता आणि त्या पक्षाला मोठं करत बसण्यापेक्षा तुमच्या लेकराला मोठं करण्यासाठी आपण ताकद सगळे वापरा. मी तुमच्याकडे एवढं करायला घेऊन आलोय. या खोबरी बैठकीच्या माध्यमातून वेळ पडली तर कोणत्याही थराला जायची वेळ आली तरी मी जायला तयार आहे. फक्त तुम्ही एकजूट फुटून देऊ नका. मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मागे एक इंच सुद्धा हटायचं नाही. ही शेवटची संधी मराठ्यांना. या संधीचं सगळ्यांना सोडणं करा. माझी पुन्हा तुम्हाला जाता जाता एक विनंती आहे. जो काय मराठा निर्णय घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी सगळ्या मराठ्यांनी ताकदीने उभा राहा. आणि ज्या तारखेला मराठ्यांच्या महाराष्ट्रातली बैठक असणार त्या बैठकीला घराघरातल्या मराठ्यांनी अंतर्वाणी करायला. माणूस कुणीही देव त्याला हाऊ न देण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर आहे. कारण तिथं मी आणि तुम्ही हरणार नाहीये. तिथं तुमची जात हरणार आहे म्हणून जातीला हारू देऊ नका. एवढी तुम्हाला विनंती करतो. आणि आपल्याला आपल्या लेकराला ओबीसीतूनच आरक्षण मिळून द्यायचंय. त्याशिवाय एक इंचही मागे सांगायचं नाही. ही सगळ्यांना मनात फुलगाठ बांधायची आणि उद्यापासून